दरम्यान शरद पवारांनी चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांना काही लिहून दिल्याची दृश्य देखील समोर आली आहेत। भुजबळांना पवारांनी कोणता नेमका संदेश दिला अशी सध्या चर्चा आहे। तर शरद पवारांनी छगन भुजबळ यांना नेमका कोणता संदेश दिला? पवारांनी कागदावर लिहिलं, भुजबळांना दिलं आणि भुजबळांनी ते वाचलंही। याच कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच गाडीमधून त्यांनी प्रवास केला होता। त्यानंतर कांडगे यांच्या घरी शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बराच काळ चर्चा देखील झाली। काहीही भुजबळ साहेबांनी भूमिका घेतली तरी ते आमचं नातं कालही तसंच होतं, आजही आणि तसंही राहील। आणि दुसरं की आज एक महत्त्वाचा दिवस आहे। आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, त्यामुळे आदरणीय पवार साहेब आणि भुजबळ साहेब हे एकत्र भेटले ही चांगली गोष्ट आहे। कारण नवीन काहीतरी त्या दोघांच्या मनात असेल किंवा नवीन काहीतरी महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय ते घेणार असतील पॉलिसी लेवलला। कारण का शेवटी पॉलिसी ही महत्त्वाची असते। सरकार येतील आणि गेल्या 6 आठवड्यात एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी काही पॉलिसी मला कोणी बोलताना करताना दिसतच नाही या राज्यात।